नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका अवधूत गौरी अवधूत तुमच्या लाडक्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. आज आपण आणखी एक प्राचीन मंदिर बघण्यासाठी आलो आहे. खरं तर ते मंदिर खूप निसर्गरम्य वातावरणात आहे. तिथे यायचं म्हटलं तर तुम्हाला प्रायव्हेट व्हेकल म्हणजे खाजगी वाहन गरजेचं आहे. पण तरी पण या मंदिराची सुंदरता आणि पवित्रता तसेच या साईडचं निसर्गरम्य वातावरण हे बघण्यासारखं आहे. आणि म्हणून खास अजून आज मी तुमच्यासाठी हे मंदिर दाखवण्यासाठी आलो आहे. मागच्या तुम्ही काही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आपण गांधारेश्वर बघितलं किंवा कर्णेश्वर मंदिर बघितलं संगमेश्वर मधलं. तर ही जशी प्राचीन मंदिर आहेत, या प्राचीन मंदिरांना जसा इतिहास आहे तसाच काहीसा ह्या मंदिराचा सुद्धा इतिहास आहे. या मंदिराची सुद्धा जडणघडण, बांधकाम, गाभारा आणि आजूबाजूचा परिसर हा सगळं आपण बघणार आहोत. मंदिराबद्दलची जास्तीत जास्त माहिती आपण घेणार आहोत. तर चला मग व्हिडिओमध्ये आपण पुढे बघूया की मंदिरामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतंय आणि मंदिर कसं आहे, आजूबाजूचा परिसर कसा आहे, या मंदिराची वैशिष्ट्यता काय आणि इकडे कसं यायचं, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला पूर्ण व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर चला मग आपण व्हिडिओ बघूया पुढची. पाव पाव थोडं जायचं. म्हणजे डोंगरवाला या साईडला मग आहे बघ खाली म्हणून आता. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आहोत आज सप्तेश्वर मंदिरामध्ये. संगमेश्वर मधलं हे अजून एक प्राचीन मंदिर जे खूप कमी लोकांना माहिती आहे. परंतु या मंदिराची वैशिष्ट्यता, याची जडणघडण आणि याच्या आजूबाजूचा परिसर हा खरंच बघण्यासारखा आहे. ज्यांना निसर्गाचा आणि परमेश्वराचा असा दोन्ही अनुभव घ्यायचा असेल तर तो ह्या मंदिरामध्ये तुम्हाला नक्की मिळतो. तर मित्रांनो, मंदिर तुम्हाला दाखवतो, आधी आजूबाजूचा परिसर दाखवतो कसा आहे, आणि मग आपण मंदिराबद्दलची पुढची माहिती सुद्धा आपण घेऊया. मित्रांनो, तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये जे तुम्हाला दिसतंय ते आहे मंदिर. याचा जरी बाहेरचं बांधकाम हे आजचा वाटत असेल तुम्हाला, तरी याच्या आतील जो गाभारा आहे
हा मात्र प्राचीन आहे. याच्यामध्ये आपण गाभाऱ्यामध्ये जाऊन बघणार आहोत की किती पवित्रता त्या गाभाऱ्यामध्ये आहे, तिथली शांतता आणि तिथलं जे वैशिष्ट्यपूर्ण वातावरण आहे, तर ते वातावरण सुद्धा मला बघायला मिळतं इकडे. तस आता तुम्ही बघताय आपण शिवशंकरांच्या या सप्तेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आलो आहोत आणि गाभाऱ्यामधील ही नीरव शांतता आणि पवित्रता बघून मन अगदी प्रसन्न होतं. ही तुम्ही शिवपिंड बघू शकता आणि याच्यावरती हा सतत होणारा पाण्याचा अभिषेक खूप सुंदर वाटतं या ठिकाणी आल्यानंतर. आता तुम्ही बघता आपण मंदिरामध्ये उभे आहोत आणि अगदी हळू आवाजात बोलून सुद्धा हा एवढा आवाज या ठिकाणी येतोय असं हे मंदिर. सप्तेश्वर मंदिराच्या बाजूलाच आणखी एक छोटस मंदिर आहे, श्रीदेव वैजनाथ. तर ती तुम्हाला लिहिलेलं दिसते वैजनाथ प्रसन्न, आणि या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारे शिळा या ठिकाणी आहे. या झाडावरती फोकस करतो. ह्या झाडात बघा तुम्ही किती मोठ्या ढोल्या आहेत. मला जवळून दाखवतो थोडंसं. ते तुम्हाला शहरांमध्ये असं बघायला भेटणार नाही कधीच. बघा, अख्खा एक प्राणी आतमध्ये राहू शकतो एवढ्या मोठ्या ढोल्या याच्या ह्या नैसर्गिक बनलेल्या आहेत. खूप झाड सुद्धा खूप जुनं आहे. आजूबाजूला बघतो तुम्ही पूर्ण डोंगर आहे, म्हणजे उंचपर्यंत गेलेली झाड आहेत. तेच आजूबाजूला बघू शकता तुम्ही, अतिशय डोंगराळ प्रदेश आहे, म्हणजे जंगल, एकदम दाट जंगल आहे आजूबाजूला. वन्य प्राणी, माकड वगैरे असे प्राणी सुद्धा या ठिकाणी बघायला मिळतील. आणि या ठिकाणी एक आहे प्राणी, माकड बसलाय तिकडे. आणि इकडे आलात ना जरा पुढे, तर बघा या ठिकाणी गायमुख आहे आणि या ठिकाणी स्वतः तयार झालेलं तलाव, स्वयंभू तलाव जे म्हणतात ते. आणि या गायमुखातलं पाणी हे वर्षाच्या 12 महिने या ठिकाणी येत असतं. आणि हे या 7 हे 1 2 3 4 5 7 या 7 शिवपिंड आहेत इकडे. आणि या त्या शिवपिंडावरती अभिषेक होऊन हे पाणी या गोमुखातून इथे येतं, अशी या पाण्याची पवित्रता आहे. तर नक्की हा अनुभव खूप वेगळा असेल प्रत्येकासाठी. तर जेव्हा केव्हा कधी पण तुम्हाला वेळ मिळेल, संगमेश्वरला जर भेट दिलीत, तर संगमेश्वरमधून काहीशा अंतरावरतीच तुम्ही विचारलं तर अगदी एक 10-15 मिनिटं लागतील तुम्हाला गाडीने. तर अशा अंतरावरती हे मंदिर आहे. मंदिराचा पूर्ण परिसर बघू शकता तुम्ही. सभोवताली संपूर्ण हिरवीगार झाडी, डोंगर, झाडं आहेत खूप सारी. म्हणजे असं म्हणू शकता की डोंगराच्या मध्यभागी असलेलं हे मंदिर आहे, पण तरीही इतकं वैशिष्ट्यपूर्ण या ठिकाणी वातावरण आहे.
तर आपण आता या ठिकाणी याच्या 7 गुहा आहेत, तिथे आतमध्ये जाऊन बघूया आपण तिला कसं वाटतं आतमध्ये. इकडे एक आहे आणि इथे बघा तुम्ही पाणी आहे बघा ना, हे नॅचरल आहे, म्हणजे नैसर्गिक पाणी, हे खरं स्वच्छ पाणी. इकडून तर बंद आहे. या ठिकाणी हे बघा, हे दाखवतो पाठीमागून, हे बघा, हे बघा इकडून पाणी येते, म्हणजे हे डोंगरातनं पाणी येते खाली इकडे, आणि हे सगळं पाणी बरोबर तिकडे एका ठिकाणी जमा होतं. पुन्हा आपण इकडून हे बघा, हे हा एक कुंड आहे आणि या कुंडाच्या या बाजूला बघताय तुम्ही 5 विंडो, आणि हा इकडे एक आणि इकडे एक, 7 विंडो आहेत, 7 खिडक्या, 7 दरवाजे सारखे दिसत आहेत. त्यातनं ते पाणी एकत्र येतं. आणि या ठिकाणी सुद्धा तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये जाऊन. हे बघा, हे आतमध्ये बघा, हे बघा, या पहिल्यांदा आपल्या घरामध्ये सुद्धा दिवा ठेवण्यासाठी असतं पहिल्यांदा तसं, आणि हे मला वाटतं इथे एक मूर्ती असावी कदाचित. इकडे सेम हे असंच पाठीमागे आहे इकडे. इकडून हे पाणी या साईडनी ते एकत्र येतं आणि ते पाणी तुम्हाला मी दाखवत होता इकडे कसं एकत्र आणि कुठे येतं ते बघा. हे बघा या ठिकाणी बघितलं, हे बघा, हे बघा, हे इकडनं पाणी येत आहे. त्याच्यानंतर हे इकडून बघा, इकडून हे बघा, इथून आणि हे बघा इकडे ह्या शिवपिंड आहेत, दोनच्या मधून येते पाणी, हे बघा. आणि हे इकडे हे बघा, हे बघा समोर बघितलं का बघा. आणि हे आहे, हे गोमुख आहे, त्याला म्हणतात गोमुख. हे बघा, हे दगडाचं असतं पूर्ण, आणि ते पूर्ण असं पाणी हे स्वच्छ होऊन येतं पाणी. तर या गोमुखला कधीही ओलांडून जायचं नसतं, म्हणजे इकडून तिकडे आपण जाऊ शकत नाही. आपल्याला जायचं असेल तर आपल्याला इकडून असं फिरूनच जावं लागतं. तर मित्रांनो, खूप छान वाटलं इकडे आल्यानंतर. खूप दिवसापासून इच्छा होती की या मंदिराला भेट द्यावी. कर्णेश्वरला येऊन गेलो, परंतु ह्या ठिकाणी येण्यासाठी खूप उशीर झाला होता. आधीच कर्णेश्वरला आम्हाला उशीर झाला, त्यामुळे इकडे कधी आलो नाही. पण आज खरंच खूप बरं वाटलं या ठिकाणी येऊन, हे पाठचं मंदिर बघून, इथले पवित्रता, शांतता आणि इथलं हे निसर्गरम्य वातावरण, या सगळ्या गोष्टी खूप छान वाटल्या. अजून एक ठिकाणी आपण वरती जातोय. या ठिकाणी बघा, तुम्हाला मी ठिकाणी दाखवतो. हे बघा, इकडून असं हे कुंड आहे ना, इकडून जायला असा वरती रस्ता आहे. इकडे वरती आहे, पैठणे गेलेत असं वरती, इकडून या ठिकाणी वरती असं. हे बघा, मी तर वरती जात नाही, कारण मी अशाच ठिकाणी पवित्रता नेहमी पाळत असतो. कारण बघा किती मोहोर छान आलाय, आंब्याचा सीजन असल्यामुळे मोहोर खूप छान आहे. आणि या ठिकाणी मी अशी पवित्रता नेहमी पाळत असतो, कारण अशा गोष्टींवरती किंवा अशा ठिकाणी भेट दिल्यानंतर तुम्हाला तिथली जर राखायचं असेल तर ती आहे पवित्रता. कारण ही ठिकाणं ज्या प्रकारे आजवर राखली गेली आहेत, आजवर याचं जतन केलं, याच्या पुढच्या पिढीने सुद्धा या सगळ्या गोष्टींची मान मर्यादा, ह्याची पवित्रता आणि हा वारसा हक्क पुढच्या पिढीला पण जावा, यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि आमच्या चॅनलचा हाच उद्देश आहे की आपली परंपरा असतील, वेगवेगळे ठिकाणं असतील, ऐतिहासिक असतील किंवा दैविक ठिकाणं असतील, मंदिरं असतील, या सगळ्या गोष्टींनी जो वारसा जपलाय आपल्या पुढे, जी संस्कृती जपली आहे, ती संस्कृती अजून पुढे घेऊन जायचं, हाच एक चॅनलचा आपला उद्देश असतो नेहमी. आणि त्याच चॅनलच्या उद्देशानुसार आपण प्रत्येक मंदिरांना आजपर्यंत भेट दिली आहे, कित्येक स्थळांना आपण भेट दिली, जिथून संस्कृती आणि परंपरेचा उल्लेख केला जातो. तर नक्कीच या मंदिराला तुम्ही भेट द्या. आता आम्ही इथून पुन्हा परतीच्या प्रवासाकडे चाललो आहोत. पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि हो, सगळेच व्हिडिओ बघतात, माहिती आहे व्हिडिओ खूप छान असतात, खूप मेहनतसुद्धा घ्यायला लागते. एक सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला याच्या सगळ्या व्हिडिओ पुढच्या ज्या आम्ही काही बनवू किंवा ह्याच्या पाठच्या ज्या काही व्हिडिओ असतील त्या सगळ्या तुम्हाला बघायला मिळतील, त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तर मित्रांनो, पुन्हा एकदा मग असंच एका मंदिराला आपण भेट देणार आहोत. तुमच्या माहितीनुसार जर या मंदिराबद्दल तुम्हाला काही आणखी माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, कारण त्यामुळे आपल्या प्रेक्षकांना याबद्दलची जास्त माहिती मिळते. तुम्ही याआधी ह्या मंदिराला जर भेट दिली असेल तर त्याच्यातला तुमचा अनुभव काय असेल तो नक्की सांगा.
आणि अशा मंदिरांचा उल्लेख करण्यासाठी आपलं चॅनल आहे, बघण्यासाठी चॅनल आहे. त्यामुळे तुमच्या माहितीमध्ये अशी जर मंदिर असतील तर आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून आम्ही अशा मंदिरांना भेट देऊ आणि ह्या मंदिरांचा इतिहास, या मंदिरांची परंपरा, संस्कृती, वारसा हक्क जो आहे आणि ह्या पुढे यांचं जतन व्हावं, तर यासाठी आपण नक्की प्रयत्न करू. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका ऐतिहासिक स्थळी. पारंपरिक परंपरा आणि संस्कृती नटलेल्या या कोकण प्रदेशामधली अनेक मंदिरं आहेत. त्याचप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये आणि या भारतभूमीला लागलेली अनेक संस्कृती आहेत. त्या संस्कृतींचं आपण नेहमीच जतन करतो आणि त्यांचं पुढच्या पिढीला माहिती मिळावी यासाठी ह्या व्हिडिओ आहेत सगळ्या. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि हसत राहा. धन्यवाद.